नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. मिरज पूर्व भागातील सर्वात भव्य 15,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली भव्य शोरूम. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, मेकअप साहित्य, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. सोबतच या खरेदीवर 20% सूट. कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट. फक्त 1 रुपयात आधार पे उधार ऑफर. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या साहाय्याने मिळण्याची सोय. त्वरा करा, आजच भेट द्या. पत्ता: नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे. मोबाईल नंबर 9834 04 9050 व 9923 10 22 98. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. सलगरे येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या शर्यती संपन्न होणार आहेत. यामध्ये माजी सहकार मंत्री व पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी जनरल गटासाठी 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 71,111 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 51,111 रुपये व जनरल ब गटासाठी 31,111 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 21,111 रुपये व तृतीय क्रमांकासाठी 11,111 रुपये अशी बक्षिसे असणार आहेत. यामध्ये जनरल गट, जनरल ब गट, आदत बैलगाडी, दुस्सा चौसा बैलगाडी, जनरल घोडागाडी, बसून घोडा शर्यत संपन्न होणार आहेत. सलगरे येथील भदबदी पट्टा सलगरे येथे या बैलगाडी शर्यत संपन्न होणार असून माजी मंत्री विश्वजित कदम हे या बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमास हेलिकॉप्टरने येणार असल्याने याची जय्यत तयारी तानाजीराव पाटील युवा मंच यांच्या वतीने सुरू आहे. स्वतः माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी आज हेलिपॅडसाठी पाहणी केली असून हेलिकॉप्टरचे लँडिंग हे सुद्धा सलगरेसह परिसरातील नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहे. सलगरे येथे पूर्वीपासून शर्यतींच्या बैलांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण असल्याने मोठ्या बक्षिसाचे हे मैदान प्रथमच संपन्न होणार आहे. सांगली जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेब यांचा वाढदिवस, त्याचबरोबर आमच्या नेत्या आदरणीय जयश्री वहिनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन त्यांचाही वाढदिवस उद्या 5 फेब्रुवारीला आहे. त्याचबरोबर सलगरगावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर यात्रा नुकतीच पार पडली. भविष्यकाळात येणाऱ्या यात्रा आहेत आणि या सगळ्यांच्याच एकंदरीत विनियोगातून सलगर गावामध्ये या सगळ्याचं औचित्य साधून, निमित्त साधून सलगर गावामध्ये आमच्या संयोजकाच्या वतीनं 28 जानेवारीला बैलगाड्याचं मोठ्या प्रमाणात शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. पहिलं बक्षीस बैलगाडीचं 1,11,111 रुपयेचं आहे. बैलगाडी शर्यतीमध्ये जनरल गट आहे, ब गट आहे, आदत गट आहे, दुसरा चौसा गट आहे, बसून घोडा आहे, घोडागाडी आहे, अशा 5 पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी शर्यती सोडल्या जाणार आहेत. त्याचबरोबर आजच्या ह्या बैलगाडी शर्यतीचं एक खास आकर्षण म्हटलं तर सांगली जिल्ह्याचे नेते किंबहुना महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाळासाहेब कदम हे हेलिकॉप्टरनं या ठिकाणी सलगर गावाला येणार आहेत. सलगर गावाला हेलिकॉप्टर हे दुसऱ्यांदा येतं आहे. पहिल्यांदा जर आला असेल तर सांगली जिल्ह्याचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी वसंतदादा, त्याचबरोबर सलगर गावचे सुपुत्र माजी आमदार आदरणीय विठ्ठलदाजी यांच्या रूपानं या ठिकाणी शालीनताई पाटील ज्यावेळेस खासदारकीला उभारल्या त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी पहिल्यांदा सलगर गावामध्ये हेलिकॉप्टर आलं होतं आणि आता दुसऱ्यांदा या शर्यतीच्या निमित्तानं मुद्दाम होऊन या ठिकाणी बाळासाहेब हेलिकॉप्टरनं सलगर गावामध्ये येणार आहेत आणि त्यामुळं हा एक वेगळा आनंद या ठिकाणी सलगरवासियांना बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर शर्यतीसुद्धा, शर्यतीला एक परंपरा या सलगर गावाला आहे. शर्यती जर म्हटलं तर त्याला बैलांची खोंडाची जी काही निर्मिती आहे ती सलगर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची निर्मिती आहे आणि त्यामुळं सलगर गावामध्ये सुद्धा एक बैलगाडी शर्यतीचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास जपण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आहे. सलगर गावामध्ये जे काही बैलगाडी शर्यतीचं मैदान होतं ते निर्विवाद म्हणजे वाद न होता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्पर्धा शर्यती या ठिकाणी पार पडत आहेत. याच्यामध्ये आम्ही सलगर गावामधल्या सर्वच मुलांनीसुद्धा 101 मुलं आहेत त्यांनीसुद्धा कामं वाटून या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जेणेकरून अजिबात पट्ट्यावरती कोणताही दंगा होणार नाही, बॅटरी असेल किंवा बाकी कोणताही गोंधळ होणार नाही. त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचं जे ठिकाण आहे या ठिकाणावरतीच हेलिकॉप्टर उतरून इथून बाळासाहेब पुन्हा कारनं मैदानाच्या पट्ट्यावरती त्या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळं सलगर आणि सलगरच्या पंचक्रोशीतील सर्वच
बैलगाडी शर्यती शौकीनांना त्याचबरोबर हेलिकॉप्टर बघणाऱ्या शौकीनांना मी विनंती करतो की सलगर गावामध्ये 28 जानेवारीला दुपारी 1 वाजता या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. त्याचबरोबर हेलिकॉप्टरचा असेल किंवा शर्यतीचा असेल तो आनंद चांगल्या पद्धतीनं घ्यावा आणि ह्या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं ही मी त्यांना सर्वांनाच या ठिकाणी विनंती करतो.